स्वागत करते तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेल कलाकृती मराठीमध्ये। तर आज शनिवार आहे। शनिवार असल्यामुळे कसं अगदी निवांत असतं, कारण की मुलांना सुट्टी असते आणि सुट्टी असल्यामुळे कसं सकाळी उठायलाच लेट होतो, त्याच्यामुळे सगळीच कामं निवांत असतात। तर आजचं जे डेली रुटीन असेल ते मी तुमच्याशी शेअर करेन। आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला आवडतो आणि आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि हां, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि ते तुम्ही पाहू शकाल। आशा करते की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतील आणि आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा। पहा मंडळी, माझ्या गॅलरीमध्ये सकाळी सकाळी किती सुंदर दृश्य दिसत आहे। तर हे बघितल्यानंतर मला आठवलं, माणसंसुद्धा आपल्या पोटापाण्यासाठी बाहेर पडली आहेत सकाळ सकाळी। तसेच प्राणीसुद्धा आपल्या पोटाचा विचार करून बाहेर येऊन आपले अन्न आपण स्वतःच गोळा करत आहेत। तर आज मी इथे गोड कारल्याची भाजी बनवणार आहे। सकाळच्या जेवणामध्ये गोड कारल्याची भाजी बनवणार आहे मी। तर तुम्ही या भाजीला काय म्हणता? आमच्याकडे गोड कारली किंवा डोंगरी कारली असेही म्हणतात। तर ही भाजी बनवण्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे पहा, हे कारलं मी घेतलं आहे। तर हे कट करताना तुम्हाला दाखवते मी कसं कट करायचं। तर हे समोरचा देठ आहे तो घ्यायचा नाही, हा फेकून द्यायचा। आणि हे जर कोवळा असेल कारलं तर पूर्ण घेतलं तर चालेल, पण जर याच्यामध्ये कडक बी असेल तर ते आपल्याला काढून फेकून द्यावं लागतं, नाहीतर भाजीमध्ये तोंडात आलं की ते चांगलं लागत नाही, पूर्ण भाजीमध्ये करकर होऊन जातं ते, त्याच्यामुळे हे काढून टाकावं लागतं। तर हे बघा, अशा प्रकारे छोटे छोटे पीस करून घ्यायचे। आणि या भाजीला जास्त काय तामझाम नाही आहे, फक्त कांदा लसूण कोथिंबीर आणि मी मूग डाळ वापरली आहे। काही काही जण तूर डाळ वापरतात, तर इथे मी भाजी फोडणी दिली आहे। ही भाजी खूप चविष्ट लागते आणि पावसाळ्यामध्येच ही भाजी येते। ह्या दिवसात ज्या वनस्पती भाज्या येतात, डोंगरी भाज्या वगैरे, त्या खाव्या। तर इथे मी माझ्या मुलीला आवडते तशी कांद्याची चटणी बनवत आहे। ही चटणी, भाजी जर आवडीची नसेल तर ही चटणी बनवली ना तर भाजीला पण चव येते। तोंडाला जर चव नसेल तर ही चटणी करून पहा। इथे मी कांदा कट करून घेतला आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर, थोडंसं शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, हळद, मीठ सगळं मिक्स करून घेतलं आहे। त्याच्यात तेलाची मी फोडणी देणार आहे। तेल गरम करून जिरं मोहरी फक्त घालायचे, तडतडले की त्याच्यात घालून मिक्स करून ही चटणी अशीच तोंडी लावण्यासाठी घ्यावी। खूप छान लागते। जर आजारी असाल, तोंडाला चव नसेल तर ही चटणी करून बघा, खूप छान लागते। तर माझा स्वयंपाक रेडी आहे, या मंडळी जेवायला। तर मी इथं ताट करून घेतलं आहे। मी आता केलेली गोड कारल्याची भाजी, कांद्याची चटणी, गाजर, भाकरी आणि मी ते अख्खा मसूर बनवला आहे। तर या तुम्ही पण जेवायला। जेवण करून झाल्यानंतर आम्ही दुपारी थोडा आराम केला। मुलांना सुट्टी असल्यामुळे मुलांचा काय वेळ जातो का, संध्याकाळी मी मुलांना घेऊन आमच्या सोसायटीमध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो होतो। खूप छान मंदिर आहे। मंदिरात बाप्पांचे दर्शन घेतल्यानंतर खूप मनाला प्रसन्न वाटतं। तुम्ही पण घ्या बाप्पांचं दर्शन। छोटंसंच मंदिर आहे सोसायटीमध्ये, पण छान आहे। इथे सगळे कार्यक्रम साजरे होतात। तर बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या सोसायटीच्या गार्डनमध्ये गेलो होतो। आज थोडा पाऊस जास्त असल्यामुळं सगळीकडे पावसामुळं सगळी ओल झाली होती। यश काही इकडे तिकडे खेळला नाही, तो फक्त माझ्यासोबत थांबला होता। इथे नंतर त्याची फ्रेंड आली होती, मग फ्रेंडसोबत खेळत होता तो। इथे बसण्यासाठी पण खूप छान केलं आहे। पाऊस जरी असेल किंवा ऊन असेल तरी छान इथं बसून एन्जॉय करू शकतो गार्डनमध्ये। तर यश पहा, मशरूमची जी हे असते तसे त्या प्रकारे इथं बसण्यासाठी सोय केलेली आहे, मशरूमच्या छत्रीसारखी। तिथे तो बसून एन्जॉय करत आहे। नंतर खूप मोठा पाऊस आला, भयंकर। जेवढा दिवसभर थांबला होता तेवढा जोराचा पाऊस झाला होता आज। वारं पण सुटलं होतं आणि तेवढाच पाऊस पण होता। सगळीकडे नुसतं पाणी पाणी झालं होतं। तर मी इथे गार्डनमध्ये
बसण्याची जी व्यवस्था केली होती तिथे बसले होते. आणि मी तुम्हाला गार्डन दाखवते आहे माझं. खूप छान गार्डन आहे आणि स्वच्छ पण आहे सगळं. मुलांना खेळण्यासाठी, सोसायटीमधल्या मुलांना खेळण्यासाठी छान सोय आहे. मी बसली आहे तिथे वरती बघा. मला हे खूप आवडलं. एकदम छान डिझाईन केली होती. असं वाटत होतं की पाण्यामध्ये आपण पाहतोय की काय. इतकं छान ते फिश, कासव, खूप सुंदर काढलं होतं चित्र. तर चला मंडळी, संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागू. मी आता स्वयंपाकामध्ये वांग्याचं भरीत बनवणार आहे. इथे मी वांगी भाजायला ठेवली आहेत. वांगी मी आता पूर्ण हे वांग्याच्या रेसिपी पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही, कारण की सगळ्यांनाच येतं वांग्याचं भरीत. तरी पण मी थोडं सांगते. वांगी भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, लसूण, थोडीशी कोथिंबीर, तिखट, मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं, त्याच्यावरचं साल काढून. आणि नंतर मग थोडंसं तव्यामध्ये, मी भाकरी केलेल्याच तव्यामध्ये हे करत आहे. तव्यामध्ये कांदा आणि थोडंसं लसूण गरम करून घेऊन मी हे सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेते. ह्याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही अजिबात. असंच मिक्स करून 1-5 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून शिजू देणार आहे. स्वयंपाक आवरल्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं. जेवण करून झाल्यानंतर आज मुलांना मी एक छान पिक्चर दाखवला. आणि तो पिक्चर कुणावर आधारित आहे माहिती आहे का? IPS ऑफिसर डॉक्टर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित हा पिक्चर आहे. हा पिक्चर तुम्ही पण तुमच्या मुलांना अवश्य दाखवला पाहिजे, कारण की हा पिक्चर खूप खूप म्हणजे एकदम मोटिवेशनल आहे. त्यांच्या जीवनात त्यांनी जे कष्ट केले ते खरंच बघण्यासारखे आहे. तुम्ही पण हा पिक्चर तुमच्या मुलांना अवश्य दाखवावा. 12th फेल अशा नावाचा हा पिक्चर आहे. रिस्टार्ट कसं करावं जीवनाला हे या पिक्चरमध्ये दाखवलं आहे.